अनिल देशमुखांना चित्रा वाघ यांनी आव्हान दिल्याच्या नंतर आणि एक वादग्रस्त असं ट्विट केल्याच्या नंतर आज विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। पत्रकार परिषद घेत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्या काही ऑडिओ क्लिप समोर आणल्या। चित्रा वाघ यांचं विद्या चव्हाण यांच्या सुनेसोबतचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे। विद्या चव्हाण यांच्या सुनेनं काही वर्षांपूर्वी त्यांच्यावरती कौटुंबिक छळाचे आरोप केले होते। यामध्ये चित्रा वाघ यांनीच आपल्या सुनेला फूस लावल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमधून केलाय आणि याला चित्रा वाघ यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलेलं आहे। चित्रा वाघने ते इथे याच्यामध्ये प्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की तिने कशा प्रकारे ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल, तू तसं बोल आणि अशा प्रकारे हे सगळं कर। म्हणजे हे राजकारण आहे का? एका बाईला हे शोभतं का? आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी, चित्रा वाघ असेल, मी असेल, परंतु तिने मला अशा प्रकारे त्रास द्यावा, माझ्या घरातल्या लोकांना त्रास द्यावा। उद्या चित्रा वाघचा मुलगा मोठा झाला, तिला जर कोणी मुलाला त्रास दिला तर ती सहन करू शकेल का? ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली त्या पोरीचं ना बघवत नव्हतं, तिच्याकडे केलं तिला गाईड। मी तिला गाईड केलं, विद्या चव्हाण बोल आता काय करणार। आणि हा जर अपराध असेल ना विद्या चव्हाण, तर असे 1000 अपराध चित्रा वाघ करेल, 1000 अपराध करेल। आपल्या सुनेचे कसे धिंडवडे काढले त्या पोरीनी मला रडून सांगितलं, मी महाराष्ट्राच्या समोर सांगते, हो मी तिला मदत केली। माझ्या बरोबर त्या असायच्या। त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष तेव्हा पिचड साहेब होते। पिचड साहेबांना म्हटलं आपण यांना मुंबईला अध्यक्ष करू। त्यांना त्याच्यानंतर जयंत पाटील जे आमचे पालकमंत्री होते त्यांच्याकडे मी तिची शिफारस केली। त्याच्यानंतर सुनील तटकरे जे आमचे अध्यक्ष होते, अशा सगळ्यांनी मदत केल्यानंतर ही मोठी झाली। कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम करणारी कार्यकर्ता मी होते। माझ्या सोबत तुम्ही काय काय केलंय, अजून मूठ झाकलेली आहे, ती उघडायला लावू नका, नाहीतर पवार साहेबांना त्रास होईल। परत सांगते, तिच्यावरती गलिच्छ आरोप या आता होत्या ना पेन ड्राईव्ह वाल्या ताई, त्यांना मुलगा हवा होता, मुलगा, तिचा छळ चालू झाला। हे त्या माय म्हणजे तिच्या वडिलांनी आणि त्या पोरीने मला रडत सांगितलं। चित्रा वाघ धडधडीत खोटं बोलते आहे। तिने स्वतः या ऑडिओमध्ये म्हटलेलं आहे की तिचा पत्ता मी शोधतेय, तिचा नंबर मी मिळवतेय। माझ्याकडे पूर्वी नंबर होता पण आता नंबर नाहीये तिचा। चित्रा वाघचा कोण आहे मला माहित नाही, पण त्या दोघांनी मिळून तिला ट्युशन दिलेली आहे की कशा प्रकारे त्रास द्यायचा। पुन्हा एकदा चित्रा वाघने ते ऐकावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।